हिशोब शिकवला नाही का व्यवहारात वागायचं शिकवलं. हात जावा असं त्यात जावा असं मरत जावा असं तू शिकव. मग आपण हिशोब करावा आपणच करा. कोणी हिशोब तुमचा हिशोब कोणी करावा त्याचं आपला हिशोब आता कोणी केला एकट्यानं केला का नाही. अरे तिकडे जायचा हिशोब कोणी केला. आम्ही कसं चोकडे हिशोबच चालतात. आम्ही गाड्यात सगळे बॉम्बलात. आता हिशोब कोणी केला त्याने केला. आता हिशोब यायला केला म्हणून आम्ही कशी बसून राहत. आता केला नाही हिशोब. आधी शांत का झालं तसं आपण आणि ज्यांना संसाराचा आयुष्यभर अनुभवू. मग तुम्ही काय समजले हा माझा नवरा आहे हे माझे पोरं त्या माझ्या सून आहे ते आमची पाहुणे असं जाणल्यानं झालं ना. आता तुम्हाला मोठा निबंध होता ना ठाको मागतो माको माग आणि माको मागतो माको ते फार दिवसापूर्वी माझ्या लक्षात म्हणजे मारवाडी लोक म्हणते तो हा मागतो महात्मा आणि हा मागतो मी तुम्हाला बघ सगळ्याच्या घरी हे काय आहे. आता तुम्ही लहानपणापासून चहा घ्यायचं शिकलो नाही. सगळे माणसं चहा काढून घ्यायचं कव्हापासून घ्यायचं जन्मापासून. इंग्रज येण्याच्या अगोदर भारतामध्ये चहा नव्हता. भारतामध्ये मुसलमान बी नव्हता आणि इंग्रज बी नव्हते. फक्त भारतातले लोक होते हिंदू आणि त्याचे तर राजे होते. आणि नंतर मुसलमान आल्यावर त्याचे अकबर बिरबल वांता हुमायून काय मग आदिलशाह फजीलशाह औरंगजेब असे मुसलमान राजे झाले. मग पहिल्यानं काय होतं हिंदूच होते फार वर्षापूर्वी म्हणून. परंतु हे जरी का सगळे माणसं मागचे सगळ्याच्या अंगावर कापूस घालतात आणि सगळ्याचं शरीर स्थूल पंचभूतात आणि मन सूक्ष्म पंचभूत सूक्ष्म बनत. आणि हे दोन्ही कशा दोन्ही जन्माच्या किती राहिल्या आता दोन्ही एकच एका कसं. आता समजा बोरक आणि लांबरत झालं मातीचे रांगण यावरा बाबा आणि बोरक इतकुस मग काय झालं चपाती बोरक चपातीला. तर असं माणसानं कल्पना सोडून द्यायची. हे कोणी केलं हे मनाने म्हणजे हिशोब कोणी केला बुद्धीने आणि मनानं काय केलं हे करा हे केलं कोणी कल्पनेपासून कल्पना ठेवा पिणे पडे गोवा नेणे हारी एक ध्यानात घेतच नाही माणूस. ही एक बाई हे त्याचा मुलगा आहे त्याचा बाप पाहुणा आहे फलाना बाई आता किती केले आपण ध्यानात. आता किती
दमना काढ्याला गेल्यावर बसलं त्यानं माणसाला वाटलं आता खायचं नीट नाही हल्ली काही नाही हल्ली काय कमी आहेत का इतके जण नाही ना कशा म्हणत झाली संबंधाचे विचारे ऐकू लागले हे सांगू लागले आणि ते एक माणूस खाऊ घालून लागलं लय मोठा स्वयंपाक काय मग सगळ्याला वाटलं घरी जेवण्यापेक्षा चला जेवायला मग मरणादारी नाट्य स्वर्णादारी माणसं जास्त कुठं जमा लग्न असलं की लग्न झाले जा आणि कोणी वेळच फक्त बसले दशकात चोटते धरून आणले कट्टे उपाय मरणाच्या वेळेस गप्पा पाहा नाव लागतं का त्याला काय वाटतं सगळे बोलायसारखंच नसते ना कोणीच बोलत नाही आणि त्याची म्हणाली त्याला मोकळेपणानं बडबड करता येत नाही मग त्याला वाटत कर्मतच आणि जरा अशी बघ आता कल्पना कार्य व्यक्त्याला कुठं कर्म कोणी ते खाऊ पिऊन बसावं ना घरी ते म्हणतात चला बाया बाया बसू बोलू एकट्याला तसं इथं काय करावं हे त्या भानगडी कोण करायचं अनेक अनेक आहेत का अनेक वाटायले वाट आणि ते खरे वाटायचे नुसते अनेक वाटायले की खरे बी वाटायले खरेच वाटत आणि खरे किती खरा एकच सगळं मग एकाकडे लक्ष द्यायला हिशोब करायले का कंपनीच्या मागं पडायले मग कंपनीच्या मागं जन्म घ्यायले कोणी काटेची कोणी कशाची कशानं म्हणून साधू कंपनीची बाधा न हो कोणे काढी ही संत मंडळी ही सुखी असो ही का मग दुखी यायला काय लागले कंपनीचे भूत यायला काय लागलं कल्पना काय कल्पना लावली एक 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 अरे कल्पनेचे भूत लागले किंवा कल्पनेचे खरे लागले एका माणसाला तो मला पुन्हा एक दिवस सांग आता दिवसभर होत मग संध्याकाळ झाली सूर्य मावला आणि अमावस्याची रात्र होती रात्रातली उजेड नाही आणि दिवस नाही आणि तीन तीन तारे करायले ते वरच करायले खाली काय उजेड यायला का त्या अशी अंधारी अमावस्या होती आणि तिथे एक खोड होती आणि ते खोड कुठं वाटायचं मग उजेड नसल्यामुळं ते भूत वाटलं काय खोड होतं का आणि पूर्ण प्रकाश लावताना अंधार बी नव्हता प्रकाश मग अंधारात ते कसं धावत धावत दिसलं मग काय वाटलं ते भूत वाटत आणि काय होतं खोड आता ते बरोबर प्रकाश नसल्यामुळं काय झालं भूत भूत वाट अगदी खरं वाटलं बरं भूत वाटलं तर खोटं खोटं वाटायचं काय खरं वाट ते भूत बी खरं आणि घेऊ बी खरं मग काय वाटलं लागलं मग त्याला वाटलं मग ते खोड भूत वाटलं का भूत होतं वाटलं खोड भूत वाटलं होतं खोट म्हणजे आता म्हणजे गंमत कर
तुमच्या डोळ्यात असं बोट घातलं 2 दिवस किती दिसते 2 बरं तू किती आहे एक दिसते किती मग कसं करायचं दोघांचे भांडणं लावायचे का एकच करायचं एकच करू म्हणायचं. तसं माणसाने बुद्धीनं विचार करायचा की जग वेगळं मी वेगळा वाटतो पण खोटं तुम्ही करा असं नाही 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 झोपण नाही नाही मावशी झोप यासारखं त्याचे नाही तो खूप माझं सांगणं झोप यासारखं नाही. त्यावेळी पण झोपेत झोप कुठं दिसते नाही झोपेत झोप दिसत नसते गाढ झोप लागते भरू लागलं तरी ते भरत असत त्याला माहित होतं की ते कोण राहिलं आता याचे डोळे कसे झाले त्याला 2 आज वेळाने बी काय आराम नाही का नाही चालतंच ते अरे काम केलं ना त्यानं दवाखान्यात गेला तुम्ही मावशी, मस्त विषय नका म्हणजे सोडू. गप्पी जाऊ दे, विषय नका. पाण्या ते तिकडे आला असं अभ्यास भारत करून ठेवलं तुम्ही दोघांनी नाही त्याची सासरी बुवाचं ऑपरेशन झालेले दवाखान्यात होता तो. काय झालं ऑपरेशन झालेले सासरे बुवाचं त्याचे कशाचं ते त्याचं. हा तर तिथं होता तो ते आता घरी बी आले पण काम केलं हा. त्यानं मला आता दिसायला तुम्हाला लांब दिसत असून बघ हा. पण खूप काम केलं त्यानं शरीर दमत आणि आम्ही आल्यामुळं त्याचं काम वाढलं नाही 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 बरं नाही वाढलं बरं कमी झालं दवाखान्यात गेलता त्यो सासऱ्याचं ऑपरेशन झालं पाहुण्याचं दवाखान्यात गेला आता एक लाख आहे का त्याला अनेक मानले ना अनेक ताप मानले ना मांडा पण मानव लागतो ना व्यवहाराला मग मानवा लागते आई एकच ना नाही तर तुम्ही म्हणता का त्याला चांगलं नाही हा तुम्ही कस काय चांगलं म्हणता त्याला तुमचं काम नाही मला काम नसतं तुम्ही त्याला मग बाया जास्त काम करते कोण त्यालाच काम जास्त नाही नाही बाया जास्त काम करतात का माणसं? माणसं काय काय काम माणसं कामं करतात बाया जे कामं करतात तुझी बायको कोणाची बी बायको खूप काम करते आणि तिला वाटतं माणसं हे खूप खास आहेत बाप्पा का चालू 5 वाजता 6 वाजता नाही मग बाया जास्त पोळ्या करतात का माणसं? नाही बाया करतात मग पळत हा? बाया करतात आणि जास्त पोळ्या कोण कोण का माणसं आणि लोक कोण म्हणतात माणसं आणि काम करून बाया उशिरा म्हणत्या त्या म्हणत्या मेल्यामुळं ते कामून गेलं त्याला जास्त तोच खाऊ घालतोस त्याला आई जेव्हानं खाऊ घालतो आराम कधी झाला नाही आराम नाही काय नाही झोप येत नाही. बरं नाही हे जाऊ रे जल्दी तर तुकारामाला बाबा बघितला ब्रह्म त्यांची माया गादी कर. गादी पण माया त्यांची ब्रह्म अंग आणि छाया जाया म्हणजे कसं मध्ये जसं माणूस आणि त्याची सावली हां किती 2 एकच नाही माणसावर आहेत 2 मुळात दिसायला 2 ते हा, असायला एक. असतं एक असते हां बघ असले 2 नाही अशी दिसते 2 हां आणि पण ब्रह्मदेव- असायला 1 हां असा हिशोब आहे काय दिसायला 2 असायला 1
हा काय हिशोब हिशोब आहे ना हा हिशोब सावली आणि आणि दिसायला किती 2 दोन ते खरे मानाव की नाही. नाही मग याला कल्पना बरं एक खर आणि एक कल्पना हम्म. किती झाल्या ती जी कल्पना आहे, आता हे शरीर चैतन्यामुळं खरंय का शरीरामुळं शरीर खरं चैतन्यामुळे शरीर कळलं. आणि चैतन्य तुम्ही नाही मग चैतन्य 2, 4, 5 नाहीत का दोनच्या एकच आहे. चैतन्य एकच आहे ते बी ओळखा आणि हे स्वतः अनेक नाही. महाराज त्याचा अनुभव कसा पण आपण म्हणतो उदाहरण झालं सूर्याचे बघ, प्रतिबिंब उदाहरण. अनुभव कसा मग अनुभव जरी तुम्हाला हे खरी जे शिकवलेला अनुभव आहे. नाही 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 आपण काय म्हणतो नाही नाही हं. म्हणलेलं आहे का विचार करा. आता समजा ही 1, 2, 3, 4 त्या भिंती नाहीत का. आहेत अरे माती माती एकच एकच आहे आहे ना. ना. माती येते आता किती आहे? माती येते एकच माती ना अजिंक्य. ते हिशोब आहे आणि हा अनुभव आहे. हा काय अनुभव पोटा. बगर हिशोबाचा अनुभव काय बगर हिशोबाचा अनुभव अनुभव आणि हिशोबाचा अनुभव. आता अनेक हिशोबाचा अनुभव कसा धरायचा मग तेच तर म्हणा अनुभव कसा धरायचा खोटा असू शकतो. नाही नाही आता आपण कसं म्हणलो तसं हे आपण डोळ्यानं पाहून हे ठरलं आता या सगळ्याची माती 1, आहे 2, 3, 4 हा काय झाला हिशोब. इकडचा एक अनुभव इकडचा एक अनुभव इकडचा एक. हे सगळे अनुभव किती झाले 4 4 आणि हिशोब किती झाला 1 पण दिसायला ते किती? आपण अनुभवानं पाहिलं म्हणून कळलं पण तसं आपण 4 नाही हे कसं कळायचं हिशोबानं कसं एकच माती हा शरीराची नाही पण हे एकच शरीरात झालं माती, आपल्या बाबतीत नाना सांगा. भिंती. महाराज हे शरीराबाबतीत झालं हा. तसं चैतन्य हे आपण आता किती 6 जण आहे समजा तर 6 चैतन्य एक कशी ठरवायची कारण हे अनेक खोटे सूर्याचं प्रतिबिंब. हे नाही, 10 ते उदाहरण कामून झालं मानले आपला तुम्ही. अनुभव कसा हे थांबा हा. हे 10 कामून मानले तुम्ही 10 गोऱ्यामुळं हा 10 गोऱ्यामुळं किती मानले 10 चैतन्य माहिती हा परंतु गोरे 10 कुठे माती 10 एक मात एकच आता माती. मातीमध्ये चैतन्य कसं? माती आता 10 ठिकाणं कुठं राहिले नाही माती राहिली 10 ठिकाणावर 10 एकच माती झाली आहे. माती झाली पण माती एक चैतन्य म्हणल्यावर ते तपलं, ते मग त्यातलं चैतन्य. याला आता दुसरं उदाहरण सांगतो. समजा आपण 10 पंत्या आहेत. हम्म, त्या किती आहेत 10 एक मात हा माती 10 माती एक आहे हा 10 पण ते गेलेले 10 पंत्या हम्म, आणि अनुभव 10 10 मन किती झालं 10 हे आणि हिशोब किती झाला एकच. एकच एक. मग हिशोबाला महत्व आहे का अनुभव? हिशोबाला अनुभव असावा हा. पण हिशोबानं अनुभव असावा. का हिशोबच करू नये आणि मग हिशोब नाही करावा तर माणसात गड्या काय करत गड्याला अनुभव नाही होय आहे. आहे पण हिशोब आहे का? नाही. आणि माणसाला हिशोब आहे. हिशोब अनुभव आहे आणि हिशोब बी आहे. मला हे विचारायचं महाराज हा. समजा आता आपण कसं ठरवलं की बाबा हे 10 जण आहे मातीचे ढीग आहे बरोबर अनुभव. माती हा हा. अनुभवान हा. किंवा याच्या जेव्हा हे शरीर संपत हा. तेव्हा ती एकच माती होती हा. बरोबर
काय काय शरीर जेव्हा संपत नष्ट होतं खोट आहे का खरा? नाही 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 ते शरीर संपत तेव्हा बी माती अरे एकच आहे ना. आपण आपल्या म्हणजे आपल्याला जे काय करावं हं. ते अनेक समजाव का एक करायचं कळणारा एकच आहे. करायचं एकाला हा कळायला एकाला करायचं एकाला का यायला करायचं का नाही मग नाही या पण- डोळ्याला जर तळाला असं घ्यायला मसनात नेऊन काढून घातलं असते तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे अनुभवाला अनुभव म्हणजे अंतःकरणातला अनुभव श्वास असल्यावर का कधी श्वास श्वास असल्यावर हा श्वास नसल्यावर अनुभव नाही. मर्यादा का जाळं तरी कुठं जाळून घेतं कधी आणि हे तू जाळून घेतो का नाही कारण काय कारण इथं श्वास चालू हं. श्वास चालू आहे जाळून घेत नाही तू असं करतो हा आणि श्वास नसला जाळा घातले टाका काही नाही एक बटन टाका टाका शहरानं व्हायला शहरानं असं लाकडं भिकडं ते का नुसतं ते बीज घेऊन जातं म्हणून श्वास असला पाहिजे म्हणजे एका आपला तुम्ही श्लोक करा की एक शरीर आहे. आता एक शरीर 24 घंटे चालायसाठी 21,000 600 वेळेस श्वास आला यावं लावला मध्ये शरीरात हे खरं म्हणायला किती लागते 21,600 श्वास 21,600 तेव्हा याला खरं म्हणताय मग 21,600 त्याला काही करत नाही नाही मग त्या तुम्हाला 21,600 मोजता येते कोणाला चैतन्य चैतन्य आता डॉक्टरचे केस किती ते नाही मोजता येत नाही केसाला केस नाही मोजता येत आणि तुम्हाला मस्त काय आता हे किती इंच आहे डॉक्टर एका इंचात किती केस आहेत अर्ध्या इंचात किती हे केस आहेत 70 इंचात किती केस आहेत हिशोब 1 करताय. सेंटीमधून किती केस राहते आणि किती सेंटीमीटर आहे मग आपल्याला मोजता येत नाही का केस मस्त मस्त आहे. पण हे कुठाना त्याच्यात काय पैसे भेटत नाही. बघा आपलं हिशोब का ठेवायचे पैशावर बघ पैशावर ती हवा बंद होती काय करावं काही भावानं काय हवा काही भावानं नाही. काहीच भावान नाही मिळत त्याला छटाक नाही नाही परिमाण नाही त्याला. बघ हवा पुन्हा तिकडे विमान बी चालत नाही, एकदम वर चालतं का हवाच नसतं तिथं एकदम वर नाही चालत मधात चालत हा हवा आहे तिथं चालतं बरं आहे म्हणून बरं आहे हा. म्हणून खरं आहे हवा आहे म्हणून काय बरं आहे. बरं आहे. म्हणून खरं आहे. आहे. खरं कामू नये तर हवा आहे मग हवा न दिसणाऱ्या हवा किती चालवणार त्यात 1 घंट्यात 24 घंट्यात 21,600 21 न दिसणार वारा 21,600 वेळेस शरीरात घुमत म्हणून शरीर जिवंत वाटत मग शरीरामुळं जिवंत आहे का वाऱ्यामुळं वाऱ्यामुळे वाऱ्यामुळं का जाणणारामुळं जाणं. मग जाणणारा याच्या नादी लागल्यामुळं हे खरं याच्यामुळं वाटतं काय 21,600 वेळेस स्वातंत्र्य म्हणून खरं
श्वास चालू आहे. 21 600 वेळेस न दिसणारा ताप. मग डॉक्टरला काय टाकतो ते म्हणते का रक्त कमी पडलं का फलानं ब्लड प्रेशर वाढलं काय म्हणतात ते बीपी रक्त कमी मास्टरजी झालं जरा साखर वाढली मध्ये साखर कमी वाढ मध्ये चहा जास्त पीत होत तो ती वाढली होती का नाही. चहा पिणंच बंद करा. मग गव्हात जास्त साखर असते का ज्वारी ज्वारी. मग आता ज्वारीचे भाव वाढलेले का गव्हाचे आता हा गव्हाचे भाव वाढले. महाराष्ट्रामध्ये मुख्य आहार ज्वारीचा होता. आता ज्वारीचा राहिला नाही. गहू खायला नाही. पहिल्यानं धान्याचं उत्पादन ज्वारीची जास्त होत. कमी होतं. हा. आता जास्त झालं. बघ आता बांधर दानाचे झाले. हो. पहिली बांधत होती. बरं पहिल्या ह्या भिंती कशा वाटल्या मोठा. हाता किती भिंती आहे ती किती भिंत आहे बारीक हा? 8 इंची. हा. पहिली एवढी भीत राहायची. हा? एवढी भीत राहायची पहिली. हो. आता आमच्या भिंतीने लहानपणी पाहिला मायला आमचं माळून जाते भिंत पडली आणि सडक सुरू झाली. सरकारनं पाळले होते तर आम्ही मस्त चालायचं बोल मोठ्याने भिंत. आता तो नीट म्हणायचं ना हे भिंत कुठं इथं प्लास्टिक आहे. बघ आता किती एवढी. आणि पुन्हा पत्र टाका कुटाने करा खाड टाका चिंचड टाका पहिले पण इतका सोंदी गर्दी होत नव्हती. नाही. आणि आता गर्दी. काहीच नसून दिलं ते पळायला लागलं उगत पळायलं हे नाही. तुम्हाला मस्त पॉल दिसा वाटायचं. हा. कसला दिसा वाटायचा मस्त दिसा. तर अशा समजुती वेगळे वेगळे म्हणून आपली म्हणून अद्वैत कुसरी लादान म्हणजे हे सगळं अनेक घरं नाहीत का आहे. मग तुम्ही हिशोब करा आणि हिशोब करता येतो तुम्हाला. चैतन्याला बुद्धीमुळं हिशोब करता येतो. चैतन्याला हिशोब करीतच नाही बुद्धी नसल्यामुळं. मग गाढवा चैतन्य नाही का पण बुद्धी आहे का नाही. मग त्यांना अंतःकरण आहे पण विवेक नाही त्याचा. आणि विवेक आहे की ही माती ते काय आता पुन्हा हिशोब म्हणजे कल्पना ही अग्नी हे वायू हे आकाश हे पृथ्वी हे पाणी असे 5 हे 5 मग 5ला कळत नाही. मग किती आहे कळणार एकच आहे. नाही 5 पाचीला कळत नाही. कळत नाही. 5ला 5 कळत नाहीत ना. नाही 5 कुठे कळाल्यावर आहे का न कळाल्यावर आहे. कळालं कळाल्यावर आपला ह्या भीतीला भीत माहिती का नाही. हा? कळणार आहे तेव्हा भिंती आहे. आणि त्याला कशालाच कळत नाही.
बरं त्या वाढवला नाही. चैतन्याशिवाय कोणालाच कळत नाही. चैतन्याला कळत प्रत्येक एक आहे. आणि हे कळत म्हणून आहे. मग कळत म्हणून हे आहे का ते आहे त्यामुळे हे कळत ते आहे. आणि हे आहे का हे नाही. मग प्रपंच हा नाही जाणार. काय प्रपंच नाही जाणार. प्रपंच हा हा म्हटल्यानंतर नाही जाणार आहे वाटून तुम्हाला. मग काय करणार. नाही समजा. नाही म्हणून जाणार. ते दिसायला आहे असं आहे. असायला नाही. मग दिसत तर दिसू द्या. कारण तुम्ही डोळ्यात बोट घातलं हे आणि कसे तुम्ही दिसायले. म्हणजे तुमचं पानं दुख दोन भागात. मग पानं नुसत्या पाण्यावर राहिलं का त्याच्यात बोट घातली तुम्ही. बोल घातलं. मग तुम्हाला एका बापसाठी आता मी डोळ्यात बोट घातलं मला लय मोठे दिसते कधी. मग दृष्टी तुमच्या विकृती आली. दृष्टी सरळ राहिली का बिघडली. बिघडली. मग बिघडली म्हणजे एक कसं वाटत नाही. तेवढंच वाटत. आणि तुकाराम महाराज काय म्हणतील चालेल ती पोटी दीप उजाला दाखवते. आणि ते पोटी चालली म्हणजे जे दिसतं ते ज्ञानामुळे. पाहता समचरणाची शोभा अवघा ज्यांनी आता ती नाही तर तिन्ही ठिकाणी दिवसा उजेड. आता ते बी दिसायला. आता मन बी तुम्हाला करायचं तुमचं. आणि तुम्ही बी करायचं. किती झालं तुम्ही करणारे कळणं आणि कळालं किती झालं. 3 कळालं कळणं किती झालं 2. आणि कळणारा आपण ती आपलं आता आता लक्षात आलं तुमच्या काय काय कळालं कळलेलं आणि कळणारा. कळालं कळालं हा कळालेलं हा कळणं कळणं आणि कळणारा 3 झाले. पण हे 3 करणारा चेतन आणि कळणं चेतनच. आणि कळालं ना मग तिथं चेतन नाही का आहे. अरे कळालं हो ना. हे शब्द हे कपडा कळाला ना मग इथं कळणं आहे ज्ञान आहे. आणि ते कळण्यामुळं ते काय कळणं कोणाला कळालं तुला. मग तू एक कळणारा कळणं आणि कळालं. आता समजा सूर्य आणि उजेड आणि उजेड पडलेला ते भितपाड काय उजेड पडलेला भितपाड किती झालं त्या पाठी आणि उजेड 2 आणि सूर्य 3. सूर्य कोणाचा उजेड सूर्याचं किती झाले 3. बस त्याला उजेड नाही का. मग हे 3 का 1 बघ तुकाराम महाराज म्हणजे 3 टाकले. म्हणजे ते कळालेलं नाही ज्ञान ते आणि कळणं ते कळणं जे नाही मनावालं
आणि करणारा मनावाडा ती नाही एकच आहे. साडेली त्रिपुटी पाहता समत्यांना शोभा आव्हागणी विठ्ठल उभा विठ्ठल लावले पिसे आणि तिकडे पाहे तिकडे दिसे पाहता पाहणे या माधानी पाहता बारकाईनं पाहिजे आमंत्रात नेहमी प्रबंध नाही पाहिजे की पाहता पाहणे या पाहणे हे मधलं पाहणं पाहता पाहणे या माधानी पाहणे गेले पाहण्या परी आणि मग येता त्यांना घरी येत आणि विचारत याव गालो असली तर आपण याला मारू आता तो मारणारे नाही. मग दुसऱ्या त्या हातानं याला बसून वाट्या कशाला नाही आपल्याच हातात आत्ताच आता बनवून आपण करावं. मग आधी आपण जाते नाश मग उतरे ये कशी मग सोनं पिवळं दिसत पितळ पितळ काळं पडत आणि सोनं काळं पडत नाही. सोनं काळं पडत नाही आणि पितळ कधी कधी म्हणून चमकत आता पिवळं ते काळं बी दिसत म्हणून हा संसार कधी कधी चमकतो जेवानी आणि बातात पाना चमक पितळासारखं हा पितळासारखं आहे. हा. संसार पितळासारखा आहे. मग आपल्याला वाटत एवढा आहे म्हणून सोनं मित्र डोका सोनं नाही ते ओळख कसाला नाव ते कसाला नाव देत ना सोना ते सोनारा जवळ कसोटी असतील काय कसोटी मग कसोटीवर जावा पालिश करू नका बर का पितळ पाणी बरं कसं काय घातलं काय इस्त्री कडक इस्त्री काय प्रेस काय इस्त्री मारली नाही त्याचा तांदळा कडक 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 लय बदला सगळ्याच्या ध्यानात राहत नाही पोट घालणार माणूस त्याचं फसत म्हणजे का तांदळाचे पिठ असतं का काय त्याला काय म्हणते कडक स्टार्च म्हणते त्याला, स्टार्च. स्टार्च. हे काय याच्या आत काय खरं सांग याच्या गज आहे लोकांना अगदी पेट का नाही हे बोलून काय सिमेंट लावलं त्याला कमी नाहीच केला मिस्त्री काय हे असंच आहे म्हणून ते ओळखलं पाहिजे ओळखून कळणं म्हणजे कळण्याला ओळखावं आणि कळण्याला ओळखी नाही गाढवं म्हणून त्याला ते
काय ते वाचतात. मग त्याला गाढवा म्हणजे झड्ड आणि महार आणि ब्राह्मण आहेत का? गाढवामध्ये नाही. गाढवात नाही, बैलात नाही, ढोरात नाही, वासरात नाही, पाखरात नाही. माणसं माणसानं भेद केले हे खरं आहे, परंतु त्याच्यातलं एक खरं मानून तर दोन्हीला बी खरं मानून घ्यावं. एकाला का? कारण ज्याला कळतं ते खरं आणि जे कळतं ते खरं नाही असं हिशोब. ते मग तो पोटाच्या मागं लागल्यावर कोण काय करतो मग बेकुवा पोटाचा. त्या वारकरी संप्रदाया कमावण्याला महत्व आहे का भीक मागून देवाचं नाव घेण्याला? भीक मागून नाव घेण्याला. होईन होईन भिकारी. बाकीच्या लोकांमध्ये कमाईला बघताय. क्या कमाई? बड़े गवर्नमेंट का सर्वेंट होता है, उसको ज्यादा पगार मिळता. मग शेती करायचं सोडून द्यायचं का नाही? हळूहळू शेतीत माणसं भेटणार, कामून भेटणार, काम करावं लागतं. कुठं शेतीत माणसं शेतीत काम माणसं भेटायचं म्हणून ते यंत्र घुसले. हळूहळू हळू बाळशाचा आकर काय वाढला? शांतता. म्हणून शहाणपणा शिकवायला सगळ्या अमेरिकेनं बॉम्ब कोणावर टाकले? जपानवर. हा जपानवर लय माणसं इथं बाम पडला म्हणून बदल पडला नाही म्हणून बरं. आणि पडला असला तर माणसं राहिले असते का? कोणीच राहील ना. हे मानदार नाही, ते मानदार नाही. तर तुम्ही स्वतःहून ओळखा की तुम्ही कोण आहे. Who are you? You are not the body that it is that you know. He said, darling, and I am different from this. बनून I am undying. नयनान चिंतांती शास्त्रा, नयनान बहती पावता. मग असं मग कोणी कोणी तुमच्या मनाला बी रडकं मानेल तर प्रसन्न मन ठेवा. तुमच्यानं प्रसन्न तुम्ही राहा. दुसऱ्यामुळं प्रसन्न तुम्ही राहू नका. तुम्ही खुश राहा. कोणामुळं? आपल्यामुळं. बेऊ नको. कारण तुम्ही बेळ आणि आता व्यक्त नाही. आता तुम्ही त्याला खरं मानायले कोणाला? मग तुम्ही म्हणाले आमची किती प्लॉट आहे. शहरामध्ये प्लॉट असते का? शहरा नाही. आता इतकोशी जागा असली तर औरंगाबादला किंमत होतो आणि मुंबईला जास्त किंमत. निराळपुरा इतकोशी जागा असते तर खूप महाग आहे. आता शहरात जाण्यामध्ये महागे जागा आणि खेड्यात कमी महाग. कोणीच राहत नाही. वसमध्ये जागा कसं काय त्याचं कारण असेल. आता बघा आम्हाला जे दाखवावं लागलं तुमच्याजवळ आकड होते म्हणून तुम्ही आता सुचवलं. पत्रिका तुम्हाला माहिती तुम्हाला मग काय बस ज्यादा शिकून फायदा झाला त्याचा कोणाचा? आमचा फाजीमपणा, बावळटपणा काय आला.
बारा दासो ते बारा दासो इथं नेलं होतं. हो. आता तुम्ही ह्या नादी दाबू नका. म्हणजे शिकू नका का नादी दाबू नका. नादी लागायचं. शिका ना. शिकण्यानं फायदा आहे ना. नादी दाबू नका. तसं परमात्माच्या अध्यात्माच्या नादी दाबू नका. ते मी शिकून घ्या. सगळं मग तुम्हाला हे बी करावं. मला हे बी करावं. जे तुला करतं ते मला करावं. नाही तर बस क्षेत्र का म्हणून हे बी चांगले ते बी चांगले. त्याच्याशिवाय व्यवहार चालता. म्हणून नाराज व्हायचं नाही. प्रसन्न राहायचं. म्हणजे कुणीकडून तरी आपलं उगं दुःख करायचं नाही. आनंदात राहा. मग परमार्थकडून तरी कशात राहा. आनंदात. बघा आम्ही कोणाच्या घरी मी आलो का. हुशार माणसं आहेत व्यवहारातले इकडे म्हणून चला बंद. आपण कसे बाकीचे हुशार. मग तुम्ही म्हणता हरकत नाही.